नमस्कार मित्रांनो, माझ्या स्वामी सिद्धी चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज परत एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी जो माझा प्रत्येक व्हिडिओ करतो ना, त्या व्हिडिओ करण्यामागचा माझा जो हेतू असतो, तो हेतू पूर्ण करण्यासाठी जोपर्यंत माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत काहीतरी टाकणं, म्हणजे हा सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म असा आहे की सतत लोक काही ना काही धडपड करत असतात की काहीतरी टाकायचं म्हणजे आपला व्हिडिओ व्हायरल होईल, कुठला ना कुठला व्हायरल होईल आणि मग त्याच्यातनं आपल्याला पैसे मिळतील. म्हणजे त्याच्यामुळे जो कंटेंट असतो त्याच्यामध्ये टाकण्याचा, त्या कंटेंट मागचा हेतू बऱ्याचशा वेळेला तो साध्य होतोच असं नाही. म्हणजे फक्त ते टाकायचं म्हणून टाकायचं असतं. पण काय होतं, माझी अडचण अशी आहे की मी जो प्रत्येक विषय निवडतो तो विषय तुमच्या समोर मांडण्यासाठी योग्य आहे हे जोपर्यंत समाधान माझं होत नाही तोपर्यंत व्हिडिओ टाकण्याची इच्छा मला होत नाही. त्यामुळे जरी विलंब होत असला तरी जो काही व्हिडिओ किंवा जी काही मी मालिका करणार आहे किंवा काही दिवस इथून पुढचा न विलंब करता मी एक मालिका टाकण्याचा जो प्रयत्न करणार आहे त्याचा संदर्भ ह्या व्हिडिओशी आहे. म्हणजे हा व्हिडिओ हा जो मी आज विषय मांडतोय तुमच्यासमोर, तो विषय हा बऱ्याचशा प्रमाणामध्ये, म्हणजे तुम्ही असं म्हणा की तुमच्या श्रद्धेला किंवा तुमच्या विश्वासाला हात घालणारा असेल. म्हणजे नक्की तुमची जी श्रद्धा आहे किंवा तुमचा जो त्या परमेश्वरावरती, त्या स्वामींवरती तुमचा जो विश्वास आहे, त्या विश्वासाला तुमचा विवेक जो आहे तो विवेक जोपर्यंत त्याला तपासून बघणार नाही तोपर्यंत त्या शक्तीने तुमचा जो विश्वास आहे आणि तुमची श्रद्धा जी आहे ती काम करणार नाही. आणि मी माझ्या अनुभव आणि माझा अभ्यास या दोन्ही गोष्टीतनं तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय की स्वामींचं जे अतिशय प्रेरणा आणि अतिशय शक्तिशाली जे वाक्य आहे, जे स्वामी सतत म्हणायचे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर ह्याचा नक्की अर्थ काय? म्हणजे नुसतंच आहे का, की नुसतंच असं म्हणायचं का की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित होईल, असं आहे का? तर आहे का? आणि खरंच पूर्णपणे आपण त्याच्यावरतीच फक्त अवलंबून राहून आपला विश्वास प्रबळ करू शकतो का, किंवा आपला विश्वास आपण सार्थकी किंवा आपली श्रद्धा आपण सार्थकी लावू शकतो का? हा जो विचार आहे आणि हा जो विषय आहे आज तुमच्या समोर मी मांडणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा जरी होणार असला तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी मी तुम्हाला नक्की आग्रह करीन. कारण बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत, ह्या कन्सेप्ट किंवा बऱ्याचशा तुमच्या धारणा ज्या आहेत, ह्या धारणा क्लिअर व्हायला किंवा तुमच्या धारणा ज्या आहेत त्या पक्क्या व्हायला हा व्हिडिओ तुम्हाला निश्चितपणे मदत करेल, ही माझी खात्री आहे. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा आणि तुमचे जे कमेंट्स आहेत, तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्हाला अजून काय माझ्याकडनं अपेक्षित आहे हे तुम्ही कमेंट मधनं मला नक्की सांगा. म्हणजे त्या हिशोबाने मी काम करून त्या हिशोबाने तुमच्यासमोर मी वेगवेगळे विषय मांडण्याचा प्रयत्न करीन. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा आज खरा अर्थ आपण समजून घेणार आहोत मित्रांनो. तर चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मी राकेश लीलाधर चौधरी आज तुमच्या समोर एक अतिशय प्रॅक्टिकल, ज्याला आपण म्हणू, किंवा अतिशय एक विचारपूर्ण एक प्रबोधन किंवा एक थोडस विचार तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, कसं आहे माहिती का, की आपण आहे ना, म्हणजे आपली श्रद्धा ही मुळातच ही एका उत्कट भावनेने, म्हणजे आपण त्याला असं म्हणू की व्यापलेली आहे. कारण माझं असं म्हणणं आहे, किंवा जे कोणी लोक मला कमेंट करतात किंवा जे कोणी लोक माझ्याशी फोनवरती बोलतात, त्या लोकांची मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे की लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते आणि त्या भीतीतून श्रद्धा निर्माण होते. म्हणजे काहीतरी आयुष्यात वाईट घडत असतं आणि त्याच्यातनं चांगलं शोधण्याचा प्रयत्न जो करायचा असतो माणसाला, त्याला श्रद्धेचा आधार असतो किंवा घेतात लोक. म्हणजे मुळात भीती ही कुठेतरी त्या तुमच्या श्रद्धा किंवा तुमची जी काही परमेश्वराची जी काही तुमची भक्ती आहे तिच्या मागे लादलेली असते. आणि होतं काय की बघा,
ही गोष्ट खरी आहे की आदर्शवाद असतो ना, आदर्शवाद किंवा एखादी गोष्ट आदर्श आहे त्याचं आपण चिंतन सतत करत असतो, की आदर्शाचं आपण चिंतन करतो. म्हणजे थोडक्यात काय की खोटं बोललं नाही पाहिजे, हा आदर्शवाद आहे. त्याचं आपण सतत चिंतन करत राहतो की खोटं नाही बोललं पाहिजे. पण जेव्हा ते आचरणात आणण्याची वेळ येते ना, तेव्हा गडबड होते. आणि या कलियुगामध्ये तर प्रत्येक वेळी ह्या मोठ्या एका आव्हानाला आपल्याला सामोरं जावं लागतं. कारण आपण सतत म्हणत असतो की अमुक एक गोष्ट करायची नाही, आणि आपल्याला ही गोष्ट जे कोणी सांगतात ना, म्हणजे तुम्ही असंख्य बरेचसे लोक मी बघतो की मला फोन करून विचारतात की अहो मला हे अशा अशी अडचण येते आणि मला खूपच प्रश्न माझ्या आयुष्यात पडलेले आहेत आणि खूपच मी दुःखाने त्रासलेलो आहे आणि मला असे असे प्रॉब्लेम्स आहेत. तर मला तुम्ही असं काहीतरी सांगा, अर्चना सांगा, काहीतरी साधना सांगा किंवा नित्यक्रम सांगा किंवा पूजा पाठ काय मला सांगा की मला याच्यातनं बाहेर पडता येईल. आणि याच्या मागचं जेव्हा मी मुळात जातो ना, किंवा आपला विवेक जेव्हा आपण वापरतो ना, की नक्की काय कारण आहे की आपल्याला हे असं वाटतं, किंवा आपल्याला 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 हे असं जाणवत असतं की आपल्या बरोबर काहीतरी वाईट होईल. याचं सगळ्यात मूळ कारण असं असतं मित्रांनो, माहिती का, की आपण जी केलेली दुष्कर्म असतात ना किंवा कुकर्म असतात ना, त्याची जाणीव आपल्याला पूर्ण असते. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्या स्वतःला कधी फसवू शकत नाही. म्हणजे भूतकाळामध्ये जर तुम्ही एखादं वाईट कृत्य केलेलं असेल, त्या वाईट कृत्या ते त्या वाईट कृत्यातनं काही काळ जेव्हा चांगलं घडतं किंवा तुम्हाला चांगलं परिणाम किंवा फळ मिळतं, म्हणजे तुम्हाला वाटत नाही असं की काही ठीक आहे बाबा चाललंय, मग तुम्ही कोणाला तरी फसवलं, समजा फसवल्यानंतर काय होतं की त्या फसवल्यानंतर आपल्याला फायदा येतो, आपला फायदा होतो काही काळ. आणि मग आपल्याला काही जाणीव होत नाही किंवा आपल्याला काही वाटत नाही, ठीक आहे चाललंय ना, झालं झालं संपलं. पण काय होतं जेव्हा आपल्याला दुःख येतात ना अचानक, किंवा आपल्याला अचानक कुठलं तरी आपल्या आयुष्यात अडचणी येतात ना, तेव्हा मग आपल्याला आपल्या त्या कुकर्माची आठवण होते की अरे मी हे असं केलेलं आहे, त्याच्यामुळे बहुतेक माझ्याबरोबर आयुष्यात हे असं घडतंय. आणि हे आपल्या स्वतःला माहिती असतं, आपण दुसऱ्यासमोर बोलून नाही दाखवत, आपण फक्त काय म्हणतो, अरे काय नशीब आहे माझं, माझ्या नशिबात आता काय, माझं नशीबच खराब झालेलं आहे किंवा माझ्या नशिबाचाच भाग आहे हा. म्हणजे दुसऱ्याने जे केलेलं असतं ना, हे त्याच्या कर्माचं फळ असतं. आणि आपल्या बरोबर जे घडतं ना, ते नशीब असतं किंवा काहीतरी कोप असतो. हे सत्य, कारण आपण सत्य मान्य करत नाही. आणि सत्य मान्य अशासाठी करत नाही की आपल्या कर्मांवरतीच विश्वास नाही. आणि मुळात काय आहे, की स्वामी सतत एक गोष्ट सांगायची की तुमच्या तुमच्या तुमची जी श्रद्धा आहे, तुमची जी त्या परमेश्वरावरती श्रद्धा आहे, अरे बाबा, जर का तू पेरलेलंच जर चुकीचं असेल तर त्याच्यावरती तुला जे इच्छित फळ, जे जे पीक आहे ते कसं मिळणार. स्वामी म्हणायचे, पहिले बाबा तू आधी तुझ्या स्वतःला नीट कर, स्वतःला नीट कर. हे ते स्वामींच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये मारून झोडून बघा तुम्ही, तुम्हाला समजेल की लोकांना सांगायचे की बाबा तू काय केलेस, तू जे केलेस ना ते उगवत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींमधनं हा जो विश्वास आहे ना, हा विश्वास, आपला धर्म हा एकच गोष्ट सांगतो, आपला धर्म कर्माचा सिद्धांत सांगतो. सगळ्या गोष्टींच्या ठाई कर्म आहे, कर्माची फळं, कर्म करणं, नितांत कर्म, आणि त्याच्या ठाई विराट शांतता भाव, हे जगण्याचं रहस्य आहे. आणि हेच फक्त आपला वेदांत आणि आपला जो धर्म आहे विराट धर्म, तो हे आपल्याला सांगतो. गीता हे सांगते, आपले वेदांत हे सांगतात, आपल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या ह्या सांगतात. आपल्याला दुःख होण्याचं काही कारणच नाहीये मुळात. तुम्हाला आनंद हा तुमचा अधिकार आहे, आपल्याला दुःख होण्याचं मुळातच कारण नाही. पण ते कधी, की तुमचं कर्म जर विवेक ठेवून केलेलं असेल तर. म्हणजे तुमच्या कर्मावरती विश्वास कधी बसेल, जेव्हा ते कर्म हे योग्य दिशेला असेल तेव्हा. म्हणजे म्हणजे बघा ना, तुम्ही जर का एखादी गोष्ट वाईट करत असाल तर तुमचं जे काही आजकालचं जीवनक्रम चालू आहे त्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल का? तुम्ही कायम अस्वस्थ राहाल, कायम तुम्हाला ती गोष्ट बोचत राहील, कायम तुम्हाला ती गोष्ट त्रास देत राहील की अरे बाबा मी असं काहीतरी करतोय. आणि जेव्हा तुम्ही ते कर्म कराल तेव्हा त्या कर्मावरती तुमचा विश्वास नसेल, श्रद्धा
ही विश्वासाने निर्माण होते. श्रद्धा ही विश्वासाने, श्रद्धेच्या मुळाशी विश्वास आहे आणि विश्वास हा कर्मातून निर्माण होतो. आणि आणि बघा ना तुम्ही, म्हणजे तुम्ही एक गोष्ट तुम्हाला जाणवते का, तुम्ही आज हे जे कोणी लोक आहेत, म्हणजे माझा कोणाला विरोध नाहीये, बघा कसं आहे माहितीये का, की आपल्याला आधार घेण्याची वेळ कधी येते माहिती का, आपल्याला आधार घेण्याची वेळ तेव्हा येते ज्या वेळेस आपला विश्वास डळमळीत होत असतो, तेव्हा स्वतःवरचा. इवन विवेकानंद पण म्हणायचे आणि आपल्या वेदांतपणे सांगतो, नास्तिक तो नाही ज्याच्या परमेश्वरावरती विश्वास नाही, तर खरा नास्तिक तो ज्याच्या स्वतःवरती विश्वास नाही. आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या हातून ज्या गोष्टी घडतात किंवा तुमच्या हातून जे कर्म घडतं त्या कर्मावरती तुमची प्रचंड श्रद्धा असली पाहिजे. आणि ती श्रद्धा तेव्हा निर्माण होईल जेव्हा तुमचा विश्वास असेल त्या कर्मावरती. आणि कसं आहे बघा ना, अगदी तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती श्रद्धा आहे असं समजा, तुम्ही कुठली तरी तुमच्या भोवतालची असेल, तुम्ही कोणावरती प्रेम करताय किंवा तुमची त्या व्यक्तीवरती श्रद्धा आहे, तर तुम्हाला त्या व्यक्तीवरती इतका प्रचंड विश्वास बसतो की त्यांनी कुठलीही गोष्ट केली तरी त्या गोष्टीतनं तुम्ही चांगलं शोधायचा प्रयत्न करता. तुम्हाला त्याच्यातनं वाईट काही दिसतच नाही, किंवा जोपर्यंत त्याचा अतिरेक होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये कुठलीही धारणा तयारच तुम्ही करून घेत नाही, कारण विश्वास असतो, तिथं प्रेम असतं. तसंच ह्या परमेश्वराचं आहे आणि तसंच ह्या श्रद्धेचंही आहे. तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ना, हे जे आहे ना, हे तुमच्या कर्मासाठी विश्वास निर्माण करणार एक प्रेरणादायी स्त्रोत आहे. तो प्रेरणादायी स्त्रोत कसा आहे माहिती का, की मुळात फक्त प्रयत्न जे आहेत किंवा कर्म जे आहेत ना ते आपल्या हातात आहेत, परिणाम जे आहेत ना ते आपल्या हातात नाहीत. आणि आपल्याला भीती ही कायम परिणामाची वाटत असते. म्हणजे मी जर का एखादं कर्म करतोय तर मला त्याचं काय फळ मिळेल, आपल्या मनात सतत चिंतन जे चालू असतं ना ते परिणामांचं चालू असतं. आणि आपण आपलं जे प्रयत्न आहेत ना त्याच्यावरती आपण विश्वास ठेवत नाही किंवा आपल्या त्या परिणामांबद्दल आपण विचार करत नाही. आणि हे साहजिक आहे होणं. साहजिक असं आहे की ह्या जगामध्ये, ज्या भौतिक जगामध्ये आपण राहतो, त्यांना तुमच्या प्रयत्नांशी काही घेणं देणं नाहीये. त्यांना परिणाम हवेत, त्यांना परिणाम पाहिजेत किंवा तुमच्याकडनं इच्छित परिणाम हवेत. त्या परिणाम आणण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न किंवा तुम्ही ते जे काही कर्म करता त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आणि जेव्हा हे असं घडतं ना तेव्हा मग त्या परिणामांच्या साठी अलिप्त किंवा त्या परिणामांच्या विचार करत किंवा त्या परिणामांच्या बाबतीत आपण सतत पुढत राहत आणि सतत त्याचं ध्यान धरत आपण आपला जो विश्वास आहे तो आपण डळमळीत करून घेतो. आणि स्वामी हे जे काही आराध्य शक्ती आहे ना ती ही जवळपास या कलियुगातलीच आहे. म्हणजे आपला आत्ता काही 100 वर्षापूर्वी ते होऊन गेले. आणि या युगामध्ये त्यांनी हा विश्वास आपल्याला दिला की तू तुझं कर्म कर आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, त्याचं फळ देण्याचं काम मी करीन, तू त्याची काळजी करू नको, तू फक्त आणि फक्त तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव आणि तेवढं कर. तू माझं नामस्मरण पण कर. तर नामस्मरण जेव्हा करतोस तू तेव्हा त्या नामस्मरणामध्ये तुझा अहंकार गळून जाऊ दे. तुझी जी ती आसक्ती आहे त्या ह्या सगळ्या तुझ्या भोवती तू तयार करून घेतलेलं जे काही जंजाळ आहे किंवा जाळ आहे त्या जाळासाठी जी तुझी आसक्ती आहे ती आसक्ती गळून पडण्यासाठी तू माझं नामस्मरण कर. आणि नामस्मरण जेव्हा तू करशील आणि जेव्हा तू अहंकार, जेव्हा तुझी ती आसक्ती गळून पडेल आणि त्या चिरंतर शांत भावाने जेव्हा तुझ्या हातून कर्म होईल, त्या कर्माची फळं देणं हे माझं काम आहे. तू घाबरू नकोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे. आणि हे होतं जेव्हा तुमच्या कर्मावरती तुमचा विश्वास असतो ना तेव्हा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे स्वामींचा विश्वास आहे ना तो आणि ही जी श्रद्धा आहे ना ही तुमच्या कामाला येते. आणि मुळात तुम्हाला भीती काय देते आणि ती भीती निर्माण कशी होते मी आज परत सांगतो तुम्हाला. मी आता परत एकदा सांगतो, तुम्ही ह्या गोष्टीवरती तुमचा विवेक म्हणजे काय की एखादी गोष्टच्या मागचं जे सत्य आहे ते आपल्या सोयीनुसार न बघता ते जे योग्य आहे ते पाहणं म्हणजे विवेक.
म्हणजे एखादी गोष्ट जर आहे तिच्या मागचं जे सत्य आहे ते सत्य आपल्या सोयीनुसार नाही पाहिजे. त्याच्या मागच्या खरं गोष्टी ज्या आहेत भले त्या आपल्याला चुकीच्या आपल्यासाठी जरी त्या आत्ता चिरका काही काळापुरती जरी आपल्याला त्या त्रासदायक जरी वाटत असल्या तरी सुद्धा त्या सुधारण्यासाठी तो योग्य विचार करून तो विवेक वापरून त्याच्या मागचं सत्य शोधून त्या सत्याच्या मागे लागणं हा असतो विवेक. आणि जेव्हा तुमचा हा विवेक वापरून जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचं आकलन किंवा एखादं कर्म करता तेव्हा त्या कर्मावरती तुमचा विश्वास बसतो. आणि जेव्हा त्या विश्वास ठेवून जेव्हा तुम्ही एखादं कर्म करता तेव्हा मग भियायचं नाही. मग ते स्वामी पाठीशी नक्की आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा अगदी तुम्ही तारक मंत्र जरी घेतला तरी तारक मंत्राची पहिली ओळख आहे निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. शंका ठेवू नको आणि भीती पण ठेवू नको तुझं कर्म करताना. इतकं अढळ विश्वास ठेवून तुझं कर्म कर की तुला त्याच्याबद्दल शंकाही राहिली नाही पाहिजे. आणि त्या विश्वासाने जेव्हा तू तुझं कर्म करशील तेव्हा प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर क्या वधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील का स्वामी. जेव्हा हे कर्म त्या विश्वासाने जेव्हा होईल आणि तेव्हा त्या श्रद्धेने आणि त्या पूर्ण शांतता भावानी आणि पूर्ण कुठल्याही प्रकारचा लोभ आणि अहंकार न ठेवता जेव्हा तू तुझं कर्म करशील तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. मी करेल अशक्य ही शक्य. जिथे स्वामी पाय तिथे नेऊ काय. स्वामींचे पाय जिथं माझे पाय आहेत तिथं काय कमी आहे त्याची भीती ठेवू नको. त्या परिणामांची काळजी तू कर. तुझं कर्म करताना तू तुझ्या त्या परिणामांची काळजी करू नको, अजिबात करू नको. ते मी बघून घेईन, ते माझ्यावरती सोड. तू फक्त तुझ्या कर्मावरती श्रद्धा ठेव. आणि हे याच्या मागचं मूळ जो आहे हा मूळ गाभा आहे. हे जे आहे ना हे तुम्हाला कुठूनही तुम्हाला काही गरजच नाही. हा विचार तुमचा जोपर्यंत तुमच्या मनातून प्रत्येक गोष्टीचं कार्य जेव्हा तुम्ही कराल त्याच्या मागचा कार्यकारण भाव म्हणजे प्रत्येक गोष्ट जी घडते किंवा जी गोष्ट होत असते आपल्या बरोबर त्याच्या मागे काही ना काही कारण असतं. हे जेव्हा तुम्ही शोधायला लागाल तेव्हा आपोआप तुमच्या हातून जे कर्म होतील ना ते कर्म चांगले होतील. अहो आपण कसे आहोत माहिती का तुम्हाला. म्हणजे मला खरंच विचित्र वाटतं. मी आता मध्ये गावाला गेलो होतो, तिथं कोणीतरी एक बाबा आले होते, ते कथा सांगणारे होते. एक मोठाच्या मोठा पंडाल, अख्खं गाव भरले, एवढं लाखो लोकांचं ते सगळं लवाजमा आणि ते सगळं प्रचंड पैसा आपण देतो. अहो मेथीची जुडी घेताना एखादी जरा म्हातारी बसलेली असेल ना ती जर म्हणत असेल ना की बाबा 15 रुपये जुडी दिली, आपण तिला म्हणतो 20च्या 2 दे. आणि ह्या ठिकाणी आपण विचार पण करत नाही. त्याचं कारण काय माहिती का तुम्हाला तुमच्या गोष्टी तुमच्या कर्मकांडांनी नीट करायच्या आहेत. तुम्हाला सोपा मार्ग हवाय. मी कर्म कसे पण करत राहील, मला काही गरज नाही, माझे जे काही असेल मी काही पण वाटेल ते करेल. पण मी जर का कुठल्या पोथ्या वाचल्या आणि मी जर कुठल्या बाबाच्या प्रवचनाला गेलो तर माझी सगळी पापं धुतली जातील, हा आंधळा विश्वास आपल्या मनामध्ये असतो. तो विश्वास आपल्या कर्मावरती नसतो, आपल्या की आपण काय चुकीचं करतोय त्याच्यावरती नाही विश्वास. आपण मग आपलं कर्म जे आपण चुकीचे केले चुकीच्या गोष्टी त्या कर्मकांडांनी नीट करू शकतो, हा फाजील विश्वास आपला असतो. आणि त्या फाजील विश्वासाच्या मागे लागून आपण वाटेल ते करत असतो, आपल्यालाच कळत नसतं. मला हसायला येतं माहिती का. असे फोन येतात मला, असे अहो हे मी करतो, मग मी दिवसभर मी ते पारायण करत असतो आणि मी दिवसभर हे करत असतो आणि ते करत असतो. मी असं म्हणत नाही की पारायण करू नये, पण पारायण करण्यामागचा जो भाव आहे तो आहे का आधी पहिले हे तर पाहायला पाहिजे. की आपण जे दैनंदिन जीवनामध्ये आपण जे कर्म करतो त्या कर्मावर ते कर्म तरी नीट आहे का. अगदी 100% नाही पूर्ण होऊ शकत, पण आपण ते चांगलं काहीतरी करण्याची सवय तर लावू शकतो. जे काही काम तुम्ही तुमचं करत असाल, म्हणजे मी तर असं म्हणेन की तुम्ही एखादं दुकान चालवत असाल समजा, किंवा तुम्ही नोकरी करत असाल, त्या नोकरी करण्यामागचा जो भाव आहे तुमचा तो भाव काय आहे. देण्याची वृत्ती आहे का तुमची. जर तुम्ही देण्याची वृत्तीच नाही ठेवली तर तुम्हाला मिळणार कुठून. दिलंच नाही तर येणार कुठून. साधा व्यावहारिक नियम आहे हा. तुमच्या कर्मामध्ये जे काही तुम्ही कराल, तुम्ही जर एखादे कापडचे कपडे विकत असाल तर कपडे तुम्ही चांगले लोकांना जर द्याल, जर तुम्ही एखादी गोष्ट विकत असाल तर विकताना तुम्ही समोरच्या माणसाला काय चांगलं देऊ शकता. हे बघा, फायदा आणि
हे बघा, तुम्ही जर एखादी गोष्ट केली तर 4 गोष्टी तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी फायदा होणारच आहे, त्याबद्दल काय. पण फक्त फायदाच झाला पाहिजे माझा आणि दुसऱ्याचं नुकसान झालं तरी चालेल, हा भाव ठेवून जर तुम्ही तुमचं कर्म केलं तर मग काय होणार आहे. आज नाही उद्या त्याची फळं तुम्हाला मिळणारच आहेत. कुठलीही गोष्ट, जी गोष्ट, ज्या ज्या गोष्टीला मुळात आधारच नाहीये ती गोष्ट प्रस्थापित होऊच शकत नाही. कशी होईल. म्हणजे आज मी जर असं म्हटलं की ही माझ्या माझ्या हातामध्ये, काय आता, माझ्या हातामध्ये समजा एखादा पेला आहे असं मी आता तुम्हाला सांगतोय, तर तो पेला जर नाहीच आहे हातामध्ये तर तो येणार कुठून. जर तुम्हाला मला पेला दाखवायचा असेल तर आधी तुम्हाला हातात घेतला पाहिजे, मग तो तुम्हाला दिसेल. मी जर हातातच काही नाही, मी तुम्हाला पटवून देत राहिलो की आहे पेला, आहे पेला, आहे पेला, तर तो येणार नाही ना तिथे, कारण तो मुळातच तिथे नाहीये. हाच प्रश्न आपल्या श्रद्धेचा आहे. जर तुमचं कर्मच जर नीट नसतील तर तुम्ही ठेवलेली श्रद्धा याचा काहीही उपयोग नाही. मी 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 तुम्हाला खरं सांगतो की तुम्ही सगळं सोडून द्या. आज तुम्ही काही करू नका. तुम्ही शांत बसून जर हा विचार केला की मी किती काही करू शकतो. आपण किती लोकांच्या बद्दल मनामध्ये तिरस्कार ठेवतो, द्वेष ठेवतो, अहंकार ठेवतो. तुम्ही विचार करा. मी आज तुम्हाला सांगतो, मी केलेले म्हणून सांगतो. तुमच्या बरोबर जर कुणी चुकीचं वागत असेल ना, किंवा वागलं असेल ना, तुम्ही एकदा फक्त त्याला माफ करून बघा. मी सांगतो म्हणून करा की माफ करून टाका, जाऊ द्या. आणि ज्या क्षणी तुम्ही त्याला माफ करायचा विचार तुमच्या मनामध्ये येईल ना किंवा आणाल ना, त्या दिवशी त्या व्यक्तीच्या तुम्ही जास्ती जवळ जायला लागेल, माहिती का तुम्हाला. आणि त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही अजून जास्ती मोठे व्हाल. खरं सांगतो मी तुम्हाला, हे करून बघा. तुम्हाला आजच तुम्ही करा की खरंच तुम्हाला जर कोणाचा खूप तिरस्कार वाटत असेल ना, 2 मिनिटं, ठीक आहे झालं, जाऊ दे, मरू दे, काय फरक पडत नाही, मी माफ करून टाकलं त्याला, जाऊ दे. आजपासून मी त्याच्याशी चांगलं बोलेल किंवा तिच्याशी मी चांगलं वागेल किंवा चांगलं बोलेल. बघा तुम्ही जेव्हा एक पाऊल पुढे टाकाल ना, तेव्हा समोरची व्यक्ती 2 पाऊल पुढे आणि तुमचं आणि त्यांचं रिलेशन चांगलं होईल. आणि आपोआप तुमच्या हातून चांगलं कर्म घडत जाईल. तुमची जी तुमचा जो तुमच्याबद्दल जो लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो आपोआप बदलेल. तुमच्या हातून चांगली कामं होत जातील आणि सवय लागेल तुम्हाला. आणि हे जेव्हा होईल ना, तेव्हा मग बघा तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की जेव्हा तुम्हाला परिणाम यायला लागतील ना, तेव्हा तुम्ही म्हणाल की अरे खरंच स्वामी जे म्हणतात ते खरं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी, आधी मी करतोय म्हणून स्वामी मला देत आहेत. स्वामींनी मला हेच सांगितलंय आणि माझी शंका नाही आता आहे माझ्या मनामध्ये. मी निशंक आहे आणि मी निर्भय. मला कशाची भीतीच वाटत नाही. का भीती वाटत नाही? कारण मी जे काही करतोय ते अगदी बरोबर करतोय आणि त्या करण्यावरती माझा विश्वास आहे. आणि म्हणून मला माझ्या कर्मावरती श्रद्धा आहे आणि म्हणून मी जे काही करतोय त्याचे 100% मला घाबरायची गरज नाही. जे काही मला मिळणार आहे ना ते चांगलंच असणार आहे. हे स्वामींनी जे सांगितलंय ना, त्याची मला आता प्रचिती येते. आणि मग जेव्हा तुम्ही नामजप कराल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला स्वामी दिसायला लागतील, स्वामी जाणवायला लागतील. स्वामींच्या बद्दल तुमची श्रद्धा आढळ होईल आणि जे काही तुमचे विचार असतील, जे काही तुमची इच्छा असतील, त्या अतिशय चमत्कारिकरित्या पूर्ण व्हायला लागतील. आणि याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहेत कर्म. आजच विचार करा, बसा शांतपणे आणि विचार करून बघा या गोष्टीवरती. आणि जेव्हा तुम्हाला समजेल ना ही गोष्ट, आणि जेव्हा तुम्ही छोट्या कामांपासून सुरुवात कराल आणि छोटे कर्म जी तुमची आहेत त्याच्यावरती श्रद्धा ठेवून जेव्हा तुम्ही चांगलं करत राहाल ना, तेव्हा आपोआपच तुम्हाला स्वामींची प्रचिती येईल आणि ते तुमच्या पाठीशी आहेत, तुमच्या सोबत आहेत असं नक्की जाणवेल. आणि हाच याचा अर्थ आहे. आणि हाच याचा अर्थ आहे. तर जो आपले जे विचार आहेत ना, आधी आपण आपल्या विचारांवरती काम करूया मित्रांनो. मी तुम्हाला खरं सांगतो, अहो अध्यात्म हे विचारांमध्ये आहे सगळं. हे सगळं जे आहे ना, हा सगळा विचारांचा खेळ आहे. हे सगळं हा ऊर्जेचा खेळ आहे. आपल्या आतली ऊर्जा आपल्याला जागृत करायची, आपल्या आतलं चैतन्य आपल्याला जागृत करायचंय. आणि आपल्याला ह्या कलियुगामध्ये आपल्याला आपलं अध्यात्म आहे, आपला जो धर्म आहे, आपले जे विचार आहेत त्या विचारांवरती काम करायचंय. आणि त्या विचारांना आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे की तुमचा जो स्वार्थ आहे तो कमीत कमी दुसऱ्याला दुखवून किंवा दुसऱ्याला त्रास होऊन तुम्हाला करता आला पाहिजे. आणि जेवढ्या प्रमाणात तुम्ही कराल तेवढ्या प्रमाणामध्ये ह्या कलियुगामध्ये तुम्ही सुखी राहू शकाल. आणि सुख हे शांततेत असतं. शांतता म्हणजे सुख. तुम्हाला शांती आहे म्हणजे तुम्ही सुखी आहात. तुम्हाला कसल्याही प्रकारच्या मानसिक यातना किंवा कुठल्याही आकांक्षा
च्या पलीकडे जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा शांती मिळेल, आणि जेव्हा शांती मिळेल तेव्हा तुम्हाला वाटायला लागेल की अरे मी सुखी व्हायला लागलो किंवा मी सुखी झालोय. ती भावना, सुख आणि दुःख ह्या भावना आहेत, आणि त्या भावनांच्या भोवती आपण सगळे फिरत आहोत. तर आजच ह्या गोष्टीचा व्यवस्थित विचार करा आणि समजून घ्या याचा मागचा अर्थ, की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे कधी शक्य होईल किंवा कधी साध्य होईल? मी जर का काही केलं नाही तर मला मिळणार कसं? मी जर का काही दिलं नाही तर मला ते मिळणार कसं? आणि कर्मकांडांपेक्षा कर्माच्या बाजूने प्रत्येक गोष्टीचा विचार करा. खरं सांगतो. आणि हेच व्यवहार आहे, आणि हेच व्यवहाराला धरून आहे. व्यावहारिक अध्यात्म हेच सांगतं. तर कुठल्या तरी गोष्टीच्या मागे पळत आपलं दैनंदिन जीवन आणि दैनंदिन त्रास करण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मित्रांनो, परत जाता जाता सांगतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर केलं नसेल तर आत्ताच करा, कारण माझे येणाऱ्या तुम्हाला ह्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला ह्या अध्यात्माची आपण व्यावहारिकतेशी जोडला घालणार आहोत, आणि प्रत्येक पैलू आपण उलगडून बघणार आहोत की आपल्याला आपल्या आयुष्याकडे, आपल्या विचारांकडे आणि आपल्याला श्रद्धेकडे कसं बघता येईल, त्या परमेश्वराच्या जवळ आपल्याला कसं जाता येईल खऱ्या अर्थाने, घाबरून नाही, प्रेम करून. परमेश्वरावर प्रेम करून आपल्याला त्याच्याजवळ कसं जाता येईल, आपल्याला समजून घेता येईल की अरे ते परमेश्वर नावाचे चैतन्य नक्की आहे काय. अर्थात जे काही मला समजले ते मी तुमच्या समोर मांडेन. आवडलं तर लाईक नक्की करा. तुमच्या लाईक हा माझे व्हिडिओ खूप लोकांपर्यंत जाईल, मला त्याच्यातनं प्रेरणा मिळेल काहीतरी चांगलं करण्यासाठी. कसं आहे, जेव्हा तुम्हाला आवडत असेल ना तेव्हा मला करण्याचा उत्साह येईल, तेव्हा काहीतरी नवीन तुमच्या समोर मांडण्याचा उत्साह येईल. त्यामुळे सबस्क्राईब करा, लाईक करा. तुमच्याकडे जर हाईपचा ऑप्शन आला असेल तर माझ्या व्हिडिओला हाईप नक्की करा. एवढंच मी बोलतो मित्रांनो, आणि आज इथेच थांबतो. जय श्री स्वामी.